प्राची राणीचा प्रश्न होता की तिच्या लग्नाला 1.5 वर्ष झाली आहेत. त्या हजबंड वाईफमधलं अंतर 10 वर्षाचं आहे. तिने थायरॉईडच्या टेस्ट केल्या आहेत, PCODच्या टेस्ट केल्या आहेत, पण तरीसुद्धा बेबी झालेला नाही आहे. हे बघ बेटा, कन्सीव्ह करण्याच्या आधी ज्या टेस्ट असतात ना, त्या वेगळ्या असतात. आणि कन्सीव्ह जर 1 वर्ष झालं तू ट्राय करतेस आणि जर होत नसेल तुला, तर पहिल्यांदा आपल्याला हार्मोन्सच्या टेस्ट केल्या पाहिजे. त्याचबरोबर फॅलोपिन ट्यूब आपल्या कशा आहेत त्या बघितल्या पाहिजे. आपलं ओव्ह्युलेशन कसं होतं आहे ते बघितलं पाहिजे. त्याचबरोबर गर्भाशयाच्या आतली जी परत असते, जी एंडोमेट्रियम असतं, ती लायनिंग कशी आहे ती बघितली पाहिजे. आणि तुझ्या हजबंडचा, जरी तो तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा असला तरी पुरुषांच्या सिमेन काउंटमध्ये तसा एज रिलेटेड काही चेंज होत नसतो. तरीही बेसिक त्याचा सिमेन काउंट, मोटिलिटी, त्याची रचना कशी आहे हे बघून घेऊया. हे सगळं बघितलं की आपल्याला आयडिया येईल की कुठं काय मिसिंग आहे आणि त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देऊ शकू.